सकाळी तुम्हीही म्हणता का, आज भूकच नाहीये, नाश्ता नको. पण समजा तुमच्यासमोर एक सॉफ्ट आणि गरमागरम खुशबुदार नाश्ता आला, की पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. भूक नसताना एक तरी खाऊ असे वाटेल. प्रथम आपण बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेणार आहोत. 1 कप तांदळाच्या पिठाला 2 कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तांदळाचं पीठ हे पचायला का हलकं असतं, ग्लुटन फ्री असतं. त्यामुळे याचा पदार्थ पचायला खूप सोपा असता. याला आपण मिक्स करून घेऊ. याची एक पण गुठळी होता कामा नये. ती एकदम गुळगुळीत झाला पाहिजे, ना फार जास्त घट्ट ना पातळ. आता आपण एक बटाट्याचे साल काढून घेऊ. बटाट्यामुळे रेसिपीला सॉफ्टनेस येतो आणि नैसर्गिक बाइंडिंग होते. बटाटा तुकड्यामध्ये कापून बाइंडिंग जारमध्ये घाला. एक छोटा आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या. आल्यामुळे पचनास सोपे होते व हिरव्या मिरचीमुळे झणझणीतपणा आणि चव वाढतो. आता याला आपण पेस्ट बनवून घेऊ. आता याची व्यवस्थित पेस्ट झाली आहे. पेस्ट बनवून घेताना यात तुकडे राहता कामा नये. जितकी पेस्ट स्मूथ तितकी बॉल छान बनतात. आता ही पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ आणि तीळ जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊ. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखट जरी घातला तरी चालते. आता यात हे आपण तांदूळ आणि बटाटे घालून घेऊ आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. आता याला सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे तळाला चिकटणार नाही. आता हे आपले मिश्रण घट्ट झाले की त्यात वरून चवीनुसार मीठ घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. हळूहळू दिसेल मिश्रण घट्ट होते आणि पॅन सोडायला लागले आहे. हे एकदम पोळीच्या कणकेप्रमाणे डो तयार झाला आहे. आता यात 1 चमचा तेल घाला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपलं डो तयार झाला आहे. तो एका बाउलमध्ये थंड होण्यास ठेवायचा आहे. घाबरू नका, गरम असताना तो थोडा सैल वाटेल. थंड झाल्यानंतर तो एकदम व्यवस्थित घट्ट होईल. आता याचे आपण छोटे बाउल बनवू. आता थोडे हाताला तेल लावून याचे बॉल व्यवस्थित करून घ्या. जितके कणिक तुम्ही व्यवस्थित मळाल तितके बॉल छान होतात, अजिबात क्रॅक होत नाही. हे आपले बॉल तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स बनवून घेऊ. हे एकदम आपले परफेक्ट आणि छान बॉल्स बनले आहेत. आपण गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात एक जाळीचे ताटली ठेवून द्यायचे आहे. त्याला ब्रशनं सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित लावले की बॉल्स सगळे एका व्यवस्थित लेअरमध्ये ठेवून द्यायचे आहे. आता हे सगळे बॉल्स त्या जाळीवर तेल लावल्यामुळे खाली अजिबात चिकटणार नाहीत. सर्व बॉल्स ठेवून झाले की त्याला वरून पण थोडे ब्रशने तेल लावून घेऊ, कारण ते एकमेकास चिकटणार नाही. आणि 7 ते 8 मिनटासाठी याला स्टीम करून घ्यायचे आहे. आता आपले पाणी व्यवस्थित उकळले आहे. आता याला वरून आपण झाकून 7 ते 8 मिनटासाठी झाकून ठेवू. आता आपले बॉल्स स्टीम झालेले आहेत. याच्यात आपण चाकू किंवा असा काट्याचा चमचा टोचून पाहायचा आहे. त्याला जर चिकटले नाही तर आपले बॉल परफेक्ट तयार झाले आहेत. आता बॉल्स काढून थंड करायला ठेवू. गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. यात आपण 1 चमचा चणा डाळ घातलेली आहे. 1 चमचा उडीद डाळ व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित फ्राय झाले की आता यात आपण थोडीशी मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 सुक्या लाल मिरच्या, हिरव्या 2 मिरच्या. मिरचीमुळे झणझणीतपणा येतो आणि छान लागते. 2 चमचे खोबऱ्याची पावडर घातली आहे. पावडर असेल तर घाला. खोबऱ्यामुळे भरपूर फायबर असते आणि छान लागते. 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा सांबर मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि नुसार मीठ. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅस मंद ठेवायचा आहे, नाहीतर सर्व मसाले करपतील. मंद आचेवरच करायचे आहे. आता यात आपण हे स्टीम केलेले बॉल्स घालून घेऊ. सर्व बॉल्स घालून वरून थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि याला
कढीपत्ता मला तेलात घालायचा विसरला होता म्हणून मी नंतर घातले आहे. आता हे सर्व बॉल्स मिक्स करून घेऊ. याला खूप सुगंध सुटला आहे आणि याला पाहूनच खावे असे वाटते. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एक अर्ध्या लिंबाचा रस घाला. तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला घाला. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ. आता हे बॉल्स खाण्यासाठी रेडी झाले आहेत.